शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजचा आपला विषय आहे कपाशीचं संगोपन जास्त पावसामध्ये आपण कसं केलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कपाशीचं पीक आपल्या शेतामध्ये घेतलेलं आहे आणि कपाशीची वाढ ही जवळपास 3.5 फूट 4 फूट पर्यंत गेलेली आहे आणि ज्यांचा सव्वा 3 फूट 4 फूट 3.5 फूट बाय 2 अशी लावलेली आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशीमध्ये खूप दाटी झालेली आहे आणि जो खालचा माल लागलेला आहे त्यात तो टिकून राहायला पाहिजे आणि तो कपाशीचे जे बोंड आहेत ते काळे होऊ नये, ते सडू नये, याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आता उद्या पोळा आहे आणि अमावस्या सुद्धा आहे। तर उद्याच्या रात्री जेव्हा अमावस्या राहणार आहे त्यावेळेस अमावस्याला ही अंडी जे पतंग आहेत ते अंडी घालणार आहेत। त्यासाठी आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यावर काय फवारणी केली पाहिजे, पांढऱ्या माशीचं नियंत्रण कशा प्रकारे केलं पाहिजे, अळीचं नियंत्रण, तुडतुडे, फुलकिडे, मावा या सर्व किडींचं नियंत्रण केलं पाहिजे। त्याचबरोबर अति पावसामुळे आपले ज्या कपाशीचे बोंड आहेत ते सडणार नाही याचं सुद्धा आपण नियोजन कसं केलं पाहिजे त्याचं थोडक्यात आज आपण माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम आपण ह्या उद्याचा पोळा झाल्यानंतर एक दिवसानं 2 दिवसानं म्हणजे 2 तारीख असो 3 तारीख असो त्या दिवशी आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतामध्ये जाऊन कपाशीचे 10 झाडाची पाहणी केली पाहिजे। त्याच्यावर किती प्रमाणात पांढरी माशी अळी आहे या पद्धतीनं त्याच्यावर फवारण्याचं नियोजन केलं पाहिजे। तर त्यासाठी आपण कोणते प्रोडक्ट कपाशी फवारण्याकरता वापरले पाहिजे। तर त्याचं सर्वात पहिले एक, जर आपल्या शेतामध्ये पांढरी माशीचं प्रमाण जास्त असेल आणि अळीसुद्धा असेल तर त्याच्यासाठी आपण GSP कंपनीचं SLR 525 हे घ्यायचं आहे। त्याच्यासोबत इमाबॅक्टिन घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि सोबत जर आपण अँटीबायोटिक घेतलं स्टेप्टोसायक्लिन हे सुद्धा याचा सुद्धा वापर करायचा आहे। म्हणजे जे आपण फवारणी करू त्याचं आपलं कपाशीचे जे काळे बोंड होणार आहेत त्याचं सुद्धा नियंत्रण केलं पाहिजे। कपाशीवर पांढऱ्या माशीचं सुद्धा नियंत्रण झालं पाहिजे, त्यानंतर अळीचं सुद्धा नियंत्रण झालं पाहिजे आणि जे छोटे छोटे बोरासारखे जे कैरी लागलेली आहे ते सुद्धा गळाली नाही पाहिजे, यासाठी बुरशीनाशकाचा फवारा केला पाहिजे। हे झालं या एका मॉलिक्यूलसोबत। पण याच्यानंतर SLR 525 जर आपल्याला मिळालं नाही, आपल्या भागामध्ये जर दुसरे औषधं असले तर आपण सिंजेंटा कंपनीचं क्युराप्राम म्हणजे प्रोफेनोफॉस 50% हे सुद्धा घेऊ शकता। त्याच्यासोबत आपण टाटा कंपनीचं टाटा मानिक एसेटॅमोप्राइड 20% हे सुद्धा घेऊ शकतो त्यासोबत एक कुठलंही बुरशीनाशक चांगलं घ्यायचं आणि त्याच्यासोबत स्टेप्टोसायक्लिन अँटीबायोटिक हे अवश्य वापरायचं। कासुबी घेऊ शकता, व्हॅलिडामायसिन घेऊ शकता किंवा स्टेप्टोसायक्लिन घेऊ शकता। या तिन्हीपैकी एक औषध आपण त्या बाकी औषधासोबत घेऊ शकता। तर प्रोफेनोफॉस जर आपल्याला घ्यायचं असलं तर प्रतिपंप प्रोफेनोफॉस हे 40 ml ते 50 ml पर्यंत जायचं आहे। म्हणजे कोणाचा 15 लिटरचा पंप असेल, कोणाचा 20 लिटरचा पंप असेल। त्यासोबत आपल्याला टाटा मानिक घ्यायचा आहे 10 ग्रॅम 15 लिटर पाण्याला, जर 20 लिटरचा असेल तर 15 ग्रॅम घ्यायचा आहे आणि एक साधारण एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण कार्बेंडाझिम मँगोजेब घेऊ शकता किंवा मग आपण एखादा अँट्राकॉल घेऊ शकता किंवा टिल्डचा प्रोपिकोनाझोल 20% 25% वाला घेऊ शकता, म्हणजे टिल्ड घेऊ शकता आणि सोबत एखादं अँटीबायोटिक सुद्धा आपण त्यासोबत घेऊ शकतो। हे झालं दुसऱ्या औषधाबद्दल। जर याच्या व्यतिरिक्त जर अजून आपण घेऊ शकलो तर याच्यामध्ये आपण एक बेस्ट ॲग्रोचं रॉनफेन सुद्धा घेऊ शकतो, त्यासोबत इमाबॅक्टिन घेऊ शकतो। अळीसाठी प्रत्येक फवाऱ्याला आपल्याला घ्यायचा आहे इथून पुढे, कारण की बीटी कापूस आपण लावलेला आहे आणि बीटीची हळूहळू बीटीचं जो जीन आहे त्याचं जे अळीचं प्रमाण आहे ते थोडं इथून पुढे वाढत जाईल। त्यासाठी आपण अळीचं एखादा मॉलिक्यूल त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे। ह्या पद्धतीनं आपण जर निश्चितच याचा वापर केला फवारणीमध्ये तर निश्चितच आपल्याला कपाशीचं जे आपलं नुकसान आहे होणारं ते होणार नाही आणि आपल्याला उत्पन्नामध्ये भर पडेल। शेतकरी मित्रांनो, आपण कपाशीबद्दल आपल्याला कुठली माहिती पाहिजे असेल, कुठलीही अडचण असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या कमेंटमध्ये जाऊन आपल्याला प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर कृपया आपण या प्रश्न इथं कमेंटमध्ये लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपला श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी।